संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। खंडलाय बुद्रुक इथं भूमिगत गटारी लिकेज झाल्यानं दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर ग्रामपंचायत अधिकारीची हकालपट्टी करण्याची मागणी। धुळे तालुक्यातील खंडलाय बुद्रुक येथील ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण टिकाराम पाटील हे ग्रामपंचायत प्रशासक तसेच प्रशासक समिती त्याचप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये कामानिमित्त आलेल्या नागरिकांसमवेत नेहमीच स्वतःचे नियम व स्वयंघोषित कायदे तयार करून खोटे नाते तोंडी स्वरूपात बोलून अरेरावीच्या आणि विना नियमाचे काम चुकारपणा दाखवून जनतेशी वागण्यास सराईत पटाईत दिसतात। त्याचप्रमाणे शिपायाला हाताशी धरून नेहमी गैरहजर राहणे, कामानिमित्त फोन केल्यास योग्य उत्तर न देणे, तसेच बऱ्याच दिवसापासून पाणी पुरवठा लिकेजेस तसेच दूषित पाणी त्यानिमित्तानं वारंवार तक्रार देऊनही विचार विनिमय न करणे। त्याचप्रमाणे गावातील दुर्गंधी PVC गटारीचे लिकेजेस झाल्यामुळे सर्वत्र पसरत आहे। त्या दुर्गंधीमुळे रोगराई होण्यास वाव मिळेल अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण खंडलाय बुद्रुक गावामध्ये मुख्य रस्त्यावर तसेच श्रीराम मंदिर पाओलोडचे पाणी दुर्गंधी येणारे जवळ आणि जिल्हा परिषद मराठी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर कायमस्वरूपी सांडपाणी वाहते। वारंवार तोंडी सांगून देखील ऐकत नाही आणि कोणतीही तात्काळ दखल घेत नाही अशा ग्रामसेवकाची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी आबा पगारे व नागरिकांनी केली आहे। निवेदन माननीय गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील 27 एप्रिल 2026 रोजी प्रशासक यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे। दिलीप साळुंखे, धुळे तालुका प्रतिनिधी। श्री आबा पगारे, गावातील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ता, गावात गेल्या अनेक दिवसापासून कडक उन्हाळा असून पाणी टंचाई बाब ही आवश्यक असल्यावर देखील पाणी टंचाई संदर्भात प्रशासनाने माननीय आमदार महोदयाने मीटिंग लावली असल्यावर देखील त्या मीटिंगला प्रशासक व प्रशासक कमिटीला कोणत्याही प्रकारे न आमंत्रित करता ग्रामसेवकाने कल्पना न देता गावातील पाणी टंचाई काय आहे याच्यावर कोणतीही मीटिंग न घेता, लोकांना कोणत्याही विश्वासात न घेता असंख्य पाणी टंचाईला तोंड देण्यात येत आहे। त्यातच दुसरी गोष्ट अशी की गावात अनेक दिवसापासून दुर्गंध पाणी किंवा रोगराईचे पाणी, सांडपाणी हे लिकेज झाल्या PVC गटार ही लिकेज झाल्यामुळे रस्त्यावर येत आहे आणि त्याच्यामुळे दुर्गंधी पसरत आहे, रोगराई पसरण्यास वाव मिळत आहे। तर हे सर्व बेजबाबदार ग्रामसेवकाची क्रिया दिसून येत आहे आणि असा बेजबाबदार ग्रामसेवक श्री लक्ष्मण टिकाराम पाटील ग्रामपंचायत खंडलाय बुद्रुक येथे दिल्यावर ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळण्यास खूपच अवघड झालेला आहे। माननीय प्रशासक व प्रशासक समिती कितीही प्रमाणात सक्रिय दिसून येत आहे, वारंवार तक्रार करत आहे, लोकांच्या तक्रारी वाढत आहे, परंतु तरीही बेजबाबदार ग्रामसेवक लक्ष घालत नाही। शेवटी गटप्रमुख आबा पगारे यांनी स्वयंखर्चाने वॉल लिकेजेसचं काम केले व पाणी पुरवठा लाईन सुरळीत केली। त्याचप्रमाणे आज देखील गेल्या 5 दिवसापासून गावामध्ये गढूळ पाणी हे मुख्य रस्त्यावर, दळणवळणीच्या रस्त्यावर तसेच जास्तीत जास्त मराठी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्रीराम मंदिराच्या लागून हे दूषित पाणी जात आहे। या दूषित पाण्यामुळे जर रोगराई पसरली याला जबाबदार फक्त आणि फक्त ग्रामसेवक लक्ष्मण टिकाराम पाटील हे जबाबदार राहतील ही प्रशासनाला आम्ही मागणी करतो आणि आमची मागणीनुसार माननीय गटविकास अधिकारी, माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ आळा बसवावा आणि अशा गैरवर्तन आणि बेजबाबदार ग्रामसेवकांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी एवढी अपेक्षा करतो आणि गाव सुरळीत करावं आणि गावाची सुरळीत व्यवस्था पाहण्यासाठी एक जबाबदार ग्रामसेवक नेमणूक करावा ही विनंती करतो। धन्यवाद।